नमस्कार, नीतास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून आलू पराठा। तर हा पराठा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी नक्कीच आवडेल। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी एकदा नक्कीच ट्राय करून बघा। अगदी 2 ते 3 खाल्ले तरी सुद्धा पोट आपलं असं एकदम गच्च भरतं। आणि महत्त्वाचं म्हणजे या पराठ्याला कोणतीही भाजी बनवायची गरज पडत नाही आणि एकदम कमी वेळात हा पराठा आपण बनवू शकतो। तुम्हाला जर ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आलू पराठा बनवण्यासाठी इथं मी 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत। तुम्ही ही अशी जी ट्रिप आहे ही जर वापरून बटाटा पराठा बनवला की तुमचं स्टफिंग जे आहे ते अजिबात पातळ होणार नाही। चला तर आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। तर इथे मी या वाटीने 3 वाटी पीठ घेणार आहे। तर इथे मी 3 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि असे छोटेसे असे हे 2 चमचे मी बेसन पीठ घालत आहे। आणि 2 चमचे तेल, चवीपुरतं मीठ। तर आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं आहे। या पिठाचा असं चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर असं 1 चमचा वरतून तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथे बटाटे शिजलेले आहेत। तर हे मी किसणीच्या साहाय्याने खिसून घेत आहे। साल पण काढून घेतलेली आहे। तर हे पहा आपले 6 ते 6 बटाटे खिसून असे झालेले आहेत। तर यामध्ये टाकण्यासाठी मी इथं कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा 2 ते 3 मिरचीचा ठेचा, जिरे आणि ओवा। तर हे आपल्याला याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे। 1.5 चमचा हळद आणि इथे मी चाट मसाला सुद्धा घेतलेला आहे। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा पिळून टाकू शकता। 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ। हे मीठ जे आहे ना आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे, कारण पहिल्यांदा तुम्ही घातलं तर आपलं हे स्टफिंग पातळ होऊ शकतं। तर आता या सगळ्या स्टफिंगचा आपल्याला एकदम एकजीव असा करून घ्यायचा आहे। अगर तुम्हाला याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। हे आता पूर्ण आपले मिक्स करून एक गोळा तयार करून घेतलेला आहे। तर इथे मी कणकीचे 3 गोळे असे छोटे छोटे तयार करून घेतले आहेत आणि तेवढेच आकाराचे स्टफिंगचे सुद्धा 3 गोळे तयार करून घेतले आहेत। हे असं चांगलं असं कोरड्या पिठामध्ये आपल्याला घोळून घ्यायचं आहे। तरी कडानी पूर्ण अशी पातळ अशी आपल्याला करून घ्यायचं आहे आणि असं मध्ये आपल्याला जाड ठेवायचं आहे। हे पहा असे एकदम वाटीच्या आकारासारखे असं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये आतून मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच थोडंसं कोरडं पीठ टाकत आहे आणि हे आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे। तर हे ना जसं आपण मोदकाला जसं पॅक करतो ना तसं आपल्याला हे याला सुद्धा असं
याचं तोंड असं पॅक करून घ्यायचं आहे. आणि हे जे लास्ट राहिलेलं पीठ आहे ना, हे तुम्ही काढूनही टाकू शकता किंवा असं फोल्डसुद्धा करू शकता. तर मी इथे हे फोल्ड केलेलं आहे. तर चला तर हा पराठा आपण लाटून पाहूया. हे थोडंसं हाताने आपल्याला ह्यातलं स्टफिंग आहे ते थोडंसं सेट करून घ्यायचं आहे. असं हलक्या हाताने आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे. इथं पराठा टाकायच्या अगोदर असं आपल्याला थोडंसं याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पहिला पराठा चिकटणार नाही. तर हे बघा, आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. कोथिंबीर कशी सगळीकडे पसरली आहे, याचा अर्थ आपलं स्टफिंगसुद्धा सगळीकडे असं पराठ्यामध्ये पसरलेलं आहे. तर याला आता आपण भाजून घेऊया. तर आता हा पराठा आपण पलटून घेऊया आणि असं एका साईडने तूप लावून घेऊया. तुमच्याकडं तूप असेल तर लावू शकता, नसेल तर तेलही वापरू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. बघा कलर कसा छान दिसत आहे. दोन्ही साईडून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आपला पराठा हा दोन्हीही साईडने चांगला भाजून झालेला आहे. तर आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला दुसरी एक टिप सांगत आहे. आपण असा जर पराठा डायरेक्ट या प्लेटमध्ये टाकला तर असा एकदम घांबेजल्यासारखा होतो. तर एकदम गरम गरम पराठा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा नाही आहे. तर ही तर मी माझ्याकडे पुरणाची चाळण आहे, याच्यामध्ये मी हा पराठा काढून घेणार आहे. तर अजिबात ह्याला खाली घाम आल्यासारखं होणार नाही आहे. आणि हा दुसरासुद्धा आपल्याला तशाच प्रकारे बनवून घ्यायचा आहे. तर हे पहा, दुसरी एक टिप तुम्हाला सांगत आहे. तुम्ही असं बेलण्याच्या सहाय्याने असं लाटूनसुद्धा त्याच्यामध्ये स्टफिंग भरू शकता. कोणतीही प्रोसेस वापरू शकता. हे पहा, असंही तुम्ही हे स्टफिंग भरू शकता, जसं तुम्हाला सिंपल वाटेल तसं. हा पराठा असा आलटून पलटून लाटायचा आहे. एका साईडने लाटला तरी फुटण्याची शक्यता आहे. असा. तर हा आलू पराठा आपल्याला जास्त पातळही ठेवायचा नाही किंवा जास्त जाडही ठेवायचा नाही, कारण आलू पराठा हा थोडासा नॉर्मल जाडच असतो. या पराठ्याला आपल्याला असंच मीडियम गॅसवरती एकदम असा गोल्डन कलरचा होतोपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. असं ह्या पेपरमध्ये असे फोल्ड करून मुलांसाठी डब्याला सुद्धा असे देऊ शकतात. असे फोल्ड करून रोल करून दिला तरी सुद्धा चालेल. तर ह्या डब्यामध्ये टोमॅटो केचप सुद्धा मुलांना खाण्यासाठी असं डब्यात पॅक करून तुम्ही देऊ शकता. तर हे पहा, अशाच प्रकारे हे सर्व पराठे आपले बनवून झालेले आहेत. आणि जो घाम सुटलेला आहे ना आपला, तो पाणी ते सगळं असं बघा, तुम्ही बघू शकता खाली असं जमा झालेलं आहे. आणि खालून सुद्धा एक थेंबही पाण्याचा नाही आहे. तर चला तर मग आपण हे प्लेटमध्ये एका काढून घेऊया. सोबतही खाऊ शकता. तर तुम्हाला आलू पराठा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच कळवा. आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे.
15 ते 20 मिनटामध्ये बनून तयार होते। तर चला तर मग नंतर भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।